मध्ये एक सोबत आपण एकाच व्यक्तीचे 4 ब्लाउज कसे शिकले ते बघूया. याची सविस्तर माहिती मी सगळी आपल्या यूट्यूब चॅनलला दिलेलीच आहे. त्याच्या अगोदर हे झालेले ब्लाऊज बघू. तर सोप्या पद्धतीने आणि सिंपल पद्धतीने आपण हे चारही ब्लाऊज शिवले. हा झाला आपला फ्रंट. बाही एकसारखीच होती सगळ्या याची, फक्त गळे आपण थोडेसे वेगवेगळे केलेत सिंपल पद्धतीने. जसं की तुम्ही पाहू शकतात 1 नंबरचा ब्लाऊज हा झाला. त्याच्यानंतर आपण 2 नंबरला हा ब्लाऊज शिवलेला. याचा पण तुम्ही फ्रंट बघू शकता. एकदम सिंपल पद्धतीने आपण याचे गळे ठेवलेत आणि हर एक ब्लाऊजला आपण लटकन बनवले. आता लटकन हे सगळ्यांनाच आवडतात, तर त्याच्यासाठी आपण हर एक ब्लाऊजला लटकन लावले. आता हा झाला आपला तिसरा ब्लाऊज. तर याला चौकोनी गळ्यामध्ये आपण अशा पद्धतीचे लटकन लावलेत आणि हा याचा फ्रंट. पाहू शकतात सुंदर पद्धतीने आपण चारही ब्लाऊज शिवलेत आणि हा आपला चौथा ब्लाऊज कसा झाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब. एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपल्याकडे एकाच वेळेला 4 ब्लाऊजची कटिंग करायची आणि एकाच वेळेला कस्टमरने 4 ब्लाऊज टाकले. सगळं माप एकसारखं आहे आणि आपल्याला 31 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करायची. तर ती कशी केली पाहिजे आणि कमी वेळामध्ये, तर आपण हा व्हिडिओ पूर्ण बघू. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवते. जसं तुम्ही थंबनेलला पाहिले फिटिंग एवढं सुंदर, त्यानुसारच आपले हे सगळे ब्लाऊज एकदम छान येणार. आणि हे अस्तर मी 4 घेतलेत. एक सोबत आपण 4 ब्लाऊजची कटिंग करणार. आता मी 4 ब्लाऊजची कटिंग केल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते की तो कशा पद्धतीने आपला ब्लाऊज शिवून झालाय. चला तर आपण सगळ्यात अगोदर माप घेऊ. आता मी कस्टमरचं अंगावर माप घेतलेलं. तर कस्टमरची उंची आहे जवळजवळ 13.5 इंचाची. तर आपण 14.5 वर मार्किंग करू. सव्वा 5 इंच आपण शोल्डर घेतले 31 साईजला. 5.5 जरी घेतलं तरी चालते. मोंड्यासाठी 5.25 5.5 घ्या. त्याच्यानंतर 31चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. चौथा भाग करताना हीच पद्धत वापरली तर अतिशय सोपी आहे. 15.5 हा दुसरा भाग आणि चौथा भाग येथे जवळजवळ 8 इंचाला 1 पॉईंट कमी. तर 8 इंच जरी ठेवलं तर काही हरकत नाही. एक लाईनने काहीच कमी जास्तचा काही एवढा विषय होणार नाही. अर्धा इंचाचा 1 इंचाचा फरक होऊन जातो. 2 इंच मी एक्स्ट्रा मार्जिन घेतले. त्याच्यानंतर मी 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी कंपल्सरी माप आहे आणि 1 इंच आपलं फ्रंट साईड बघू शकतात. 1 इंच परफेक्ट बसत आहे. आता आपल्याला गळा ब्रॉड लागत असेल तर ब्रॉड घ्या. 2.25 घेतलाय मी. गळा उंची आहे जवळजवळ 10.5 इंचाची. वरती मी 2.25 घेतले. 2.25 खालच्या साईडला घेतले. तुम्ही गळे वेगवेगळे टाकू शकतात. कस्टमरचं कंबर आहे 25 इंच. आता तसं माप न घेता तुम्ही समजा वरती 10 इंच बसले तर तुम्ही खाली 9.5 इंच जरी ठेवलं तरी चालते. अर्धा इंच फक्त कमी करायचे. कधी पण आपण जास्त जर ब्लाऊज कटिंग करत असेल तर मग आपल्याला लक्ष ठेवायचंय, कमी जास्त व्हायला नको. आता याची हालचाल होऊ नये म्हणून मग आपण टाचन पिनचा पण वापर जरी केला तरी चालते, म्हणजे कपडा इकडे तिकडे होणार नाही. जे ते भाग आपल्याला लक्षात येतील. आता मी तुम्हाला बाही सोबत याची कटिंग दाखवणार, तर व्हिडिओ पूर्णच बघा. बाही कटिंग करताना सोपी पद्धत कोणती आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. हा झाला आपला पाठीचा भाग. त्याच्यानंतर हा कपडा जसा आहे तसा आपल्याला पलटी करून जरी घेतला तरी चालते किंवा मग अशा पद्धतीने जरी ठेवला तरी चालते. आता ओपन बाजू दोन्ही साईडने येणारच. 31 साईज मध्ये जसं आले तसं आपल्याला आखून घ्यायचंय.
आपलं आखून झालंय, पाहू शकतात. आता हा मी गळ्याचा पॉइंट काढलाय. पेपर पॅटर्न जरी घेतला तुम्ही, पेपरवर जरी कटिंग करायला घेतली तर तुम्हाला ही बाजू उलटी वाटत असेल तर तुम्ही तुमच्याकडून घ्या. आपल्याकडून येणारी बाजू ओपन जरी असली तरी चालते, कारण हा फ्रंट भाग आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता परत एकदा चेक करायचंय. जेवढं आपण शोल्डर घेतलंय 5.5 बरोबर आहे, 2.25 वर पण मार्किंग बरोबर आहे. आता फ्रंट गळा तुम्हाला किती घ्यायचा आहे त्याच्या याच्यावर 5.25 आपण फ्रंटचा गळा घेतलाय. त्याच्यानंतर खालच्या साईडने थोडंसं ब्रॉड असलं तरी चालते, कारण गळा थोडासा गोल येऊन जातो. कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करायची. आता आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे 10.5 इंचावर. आपल्याला आडवा पॉइंट घ्यायचा आहे जवळजवळ 3 इंचावर. आता हा पॉइंट इथं जरी आला तर काही हरकत नाही, म्हणजे ही लाईन आपल्याला ही लाईन सरळ घ्यायची टक्स पॉइंटसाठी. बघू शकतात. आता आपल्याला अर्धा इंच पाठीमागं जायचं मुंड्यासाठी. हा आपला फ्रंट मुंडा झाला, पाहू शकतात. आता याच्यानंतर आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे 2 इंचाचा, कारण चेस्ट आहे 31 इंच. मग आपल्याला जास्त मोठा टक्स घेता कामा नये, कारण साईजनुसार आपल्याला टक्स घ्यावा लागतो. 2 इंचाचा आपण टक्स घेतला. त्याच्यानंतर आपण तेच 2 इंच बाहेरच्या बाजूने घेतले, पाहू शकतात. हीच लाईन आपल्याला सरळ वरती घ्यायची 2 इंचाची. आता हा टक्स आपल्याला जोडताना आकार व्यवस्थित द्यायचा. ह्या पॉइंट पर्यंत घेतला, बघू शकता. आता आपल्याला थोडंसं अर्धा इंच किंवा 1 इंच जरी खाली गेलं तरी चालतंय, काही हरकत नाही. आपल्याला जोडून घेताना काय करायचंय, ही लाईन पूर्ण आपण आखून घेऊ. ह्या लाईन पासून आपल्याला तिरकं इकडं जोडून घ्यायचंय आणि ही लाईन इथं जोडून घ्यायची. बघू शकता कमी वेळामध्ये आपल्याला जास्त माप न टाकता एकदम कमी माप टाकून आपला प्रिन्सेस ब्लाऊज हा पूर्ण रेडी झालाय. एकदम कमी कटिंग आहे आणि एकदम फिटिंग व्यवस्थित आहे. जसं तुम्ही थंबनेल पाहिलंय, खूप सुंदर पद्धतीने आपण ब्लाऊज शिवतोय. बऱ्याच ताईंची कमेंट आली का त्यांना स्टिचिंग व्हिडिओ पाहिजेत, पण त्यांच्यासाठी मी एक सांगते का स्टिचिंग व्हिडिओला वेळ जास्त जातो, एडिटला वेळ जास्त जातो, त्याच्यामुळे मग मी काढत नाही. आणि आता लग्नाची गर्दी पण जास्त आहे, दुकानात गर्दी जास्त आहे, त्याच्यामुळे पण मी काढत नाही. पण ज्या वेळेस आपले सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स 10,000 होतील त्यावेळेला आपण नक्कीच स्टिचिंग व्हिडिओ काढत जाऊ. आणि कधी कधी आपण ऑनलाईन पण घेत जाऊ. जसं वेळ भेटेल तसं आपलं काम करूया. थोडंसं मी शिवण्यासाठी बाहेरून सोडते अर्धा इंच, म्हणजे आपण हुकलूकसाठी जी पट्टी जोडतो तेवढं मी बाहेर सोडले. आता मी टाचन पिन लावताना इथे एक लावली, इथे एक लावली, म्हणजे आपले जे पार्ट आहेत ते मिस होणार नाही, लक्षात येतील. बघू शकता. आता हे बघा 4 ब्लाऊजची एक सोबत कटिंग केली ना, हे कुठं पडणार हरवणार आणि हे पण, कारण आपण एक एकच टाचन पिन लावली पण पूर्ण व्यवस्थित आपण त्याला सेट केले. आता आपल्याला काय करायचंय, बाही कटिंग करायची. तर बाही कटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं माप कोणतं आहे, तर हे माप आहे 7.5 इंच बसतंय 31 साईजला. तुम्ही साईज कोणती पण असू द्या, अगोदर आपल्याला तिरकं माप घ्यायचंय. तिरकं माप घेतल्याच्या नंतर आपल्याला साईज येऊन जाते. आता 7.5 मध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे घडी कितीची येते 9 इंचाची. तर आपण अगोदर एकसारखं अस्तर करून घेऊ. आपल्याला 9 इंचाची घडी घ्यायची. साईज कोणती पण असू द्या, घडीत बदल होऊ शकतो. अगोदर आपण 4 लेअर मध्ये घडी टाकून बघू बसते का. जरी नाही बसली तर आपण मेन फॅब्रिकवर मॅनेज करू. जवळजवळ 1 इंचाचा फरक पडतो. आता घडीनुसार जर तुम्हाला मी सांगितलं, आपली घडी परत एकदा आपण चेक करू. कोणती पण साईज असू द्या, 7.5 इंच बसले. 7.5 वर आपण मार्किंग केली आणि आपल्याला याच्या पुढं 1.5 इंच कपडा लागतो. आता हा जर याच्यामध्ये नसेल तर आपण तुम्ही मेन फॅब्रिकवर कटिंग करणार, त्याच्यासाठी मी ही लाईन अगोदर आखून घेते. बरोबर, ही सरळ घेतली. आता कस्टमरची बाही आहे
9.5 इंचाची. तर अस्तरचं ज्यावेळेस ब्लाऊज असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करावं लागतं, म्हणजे 10.5 इंच. त्याच्यानंतर आपण खाली येणार 3.5 इंच. आता बऱ्याच मी ब्लाऊजमध्ये सांगितले की मोठी घडी जर असेल ब्लाऊजची तर आपण ती वेगळ्या पद्धतीने घेतो. आपण 2-3 लेअर पाठीमागे घेतो आणि 2 लेअर पुढे ठेवतो. म्हणजे आता समजा मी एकच ब्लाऊज कटिंग करते तर 2 लेअर मी बरोबर ठेवते आणि 2 लेअरला मी जॉईंट देते, अशा पद्धतीने. आता आपल्याला दंड घेर पाहायचा आहे. दंड घेर पूर्ण होता 9.5 इंच, म्हणजे गोल आकार 9.5, म्हणजे जवळजवळ जे माप बसतंय निम्म 5 इंचाला 2 लाईन कमी, त्याच्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन ॲड करू. आता आपण याला बाहीला आकार देऊन टाकू. आता ही लाईन जाणार 1.5 इंचावर, म्हणजे तिरकी, जे आपल्याला कपडा कमी पडतोय, बरोबर. आणि ही लाईन जाणार इथपर्यंत. तर कमी वेळामध्ये आपली बाही कटिंग पण ही पूर्ण झाली. आता आपल्याला फक्त राहिले इथे मेन फॅब्रिकवर कटिंग. तर कटिंग पण एकदम सोपी आहे. जे नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आपण कशा पद्धतीने कटिंग करतोय. एकदम सोपी पद्धत आहे ब्लाऊज कटिंगची. जे गोष्टी समजल्या नाही त्याची कमेंट करा. बऱ्याच ताईंची कमेंट होती का बाही कटिंग दाखवा, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ काढले. आता प्रॉब्लेम काय झाला आहे, नेमकं छोटे साईज आहे आणि सगळे अस्तरचा ब्लाऊज आहे. तर मग मी ज्यावेळेस काठपदरच्या साडीवर कमी जरी बाही बसले तर मग मी ते ॲडजस्ट करून घेते मेन फॅब्रिकमध्ये, कारण ते पूर्ण फिटिंगमध्ये जातं. तर आपण त्यांच्यासाठी डिटेल व्हिडिओ नक्कीच काढू. तुम्हाला ही कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.